सन्माननीय सदस्य प्रवीण दरेकर. सभापती महोदय, आमचे मित्र अनिल परब यांनी ते कायद्याचे अभ्यासक असल्यामुळे त्यांनी हे बिल कसं चुकीचं आहे आणि देश विघातक प्रवृत्तींच्या विरोधात नसल्याचं या ठिकाणी मांडण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न सभापती महोदय केलाय. सभापती महोदय, सर्वप्रथम मी या बिलाचं स्वागत करतो, बिलाचं अभिनंदन करतो. कारण ज्या वेळेला आमचे मंत्री, राज्यमंत्री, गृह हे या ठिकाणी उद्देश सांगत होते, त्याच वेळेला जर खऱ्या अर्थानं प्रामाणिकपणे तो उद्देश जर समजून घेतला असता तर अशा प्रकारची टीका करण्याची वेळच त्या ठिकाणी आली नसते. परंतु आपल्याला झोपलेल्याला जागा करता येतं, झोपेचं सोंग केलेल्याला जागा करता येत नाही. सगळे जागे आहेत ते दिसतंय. आणि तुमची दृष्टी आहे तशी सृष्टी दिसते. या बिलाकडे मी निगेटिव्ह बोलायचं म्हटलं तर मी एक तास भाषण करीत, परंतु मला प्रामाणिकपणे सांगायचं आहे तर त्या ठिकाणी वस्तुस्थिती आपल्याला सांगावी लागते. आणि डाव्या विचारसरणीचा विषय आज पुळका आलाय त्यानं एकदम. आमच्या आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी ती विचारसरणी कधीच डोक्यावर घेतली नाही. लालबाग परळ काय झालं संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. पूर्णपणे कम्युनिस्ट मुंबईत ना हद्दपार करण्याचं काम आदरणीय बाळासाहेबांच्या विचारांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. परंतु नंतर विचार बदलला, नंतर काय बदलले सगळं महाराष्ट्राने त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि परब साहेब, आपण हे वाचलंय नीट. मगाशी आपण काय बोललात की या बिलामध्ये आताचा न्यायाधीश नाही, पान क्रमांक 4 सल्लागार मंडळामध्ये राज्य शासनाचे नियुक्त केलेला जो उच्च न्यायालयाचा न्यायाधीश असेल, तुम्ही म्हणालात नाही म्हणून निवृत्त न्यायाधीश. त्याच्यामुळे सभापती महोदय या ठिकाणी, अरे पण आहे ना ते, त्यामुळे सभापती महोदय या ठिकाणी, परब साहेब मी तुम्हाला डिस्टर्ब नाही केलं. सभापती महोदय, ठीक आहे. परब साहेबांनी हे बिलावर बोलत असताना त्या ठिकाणी बोलले देशप्रेमी, देश विघातक अशावर त्यांनी भाष्य केलं. आता जर त्या ठिकाणी तुमचं ज्या विघातक प्रवृत्ती या आपल्या देशामध्ये गोळीबार परवडला, पण हे विचार ज्या पद्धतीनं आज झोपडपट्ट्यांमध्ये, आदिवासी पाड्यांमध्ये जात आहेत ना, आज परब साहेब कदाचित आपल्या भाषणालाच मला राजकीय वास आला. मला वाटलं होतं की मोठ्या मनाने आपण हे बिल आणल्याबद्दल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं, सरकारचं स्वागत कराल, परंतु राजकारणी आपण एवढे बरबटलो गेलोय की आम्हाला जनतेच्या सुरक्षेची काळजी नाही, मला माझ्या राजकारणाची काळजी आहे. आणि तुम्ही ज्या भारतीय जनता पार्टीवर आरोप करताय ना की भाजप सुरक्षा विधेयक की जनसुरक्षा विधेयक, होय, भाजप हे जनमनाचा मानणारा हा पक्ष आहे. भाजप म्हणजेच जन, भाजप म्हणजेच लोक, भाजप म्हणजेच जनता. सर्वसामान्य माणसाला केंद्रीभूत करून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करतात. आणि त्याच्यामुळे या ठिकाणी जनसुरक्षा विधेयक एका व्यापक विचाराने त्या ठिकाणी आणलेलं आहे. आणि परब साहेब, छातीवर हात ठेवून सांगा, जिथे भाजपचं राज्य नाहीये त्या 4 राज्यामध्ये हे बिल आहे. त्यांना विचारणार आहात तुम्ही, त्या राज्यांना त्या ठिकाणी विचारणार आहात की तुम्ही हे कशासाठी विधेयक आणलं? अरे आपली महाराष्ट्राची माती ना भुसभुशीत वाटते त्यांना, भुसभुशीत. परंतु हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, तिथे नाही म्हणून इथे येऊन ऍक्टिव्हिटी करणार असेल, आम्ही त्याचा निपात केल्याशिवाय राहणार नाही. ते निपात करणार हे बिल आहे.
काय सभापती महोदय, मी जवळून बघतोय. मी महाराष्ट्र फिरत असतो, आदिवासी पाड्यांवर जात असतो. मी एक उदाहरण देतो योगेशजी, आपल्याकडे नॅशनल पार्क मध्ये आदिवासी पाडे आहेत. म्हणजे किती खोलवर गेलंय. तलवारीचं युद्ध समोर करता येईल, गोळीबार असतील तर एकमेकांना शह देऊ, बॉम्ब टाकायचे असतील तरी टेक्नॉलॉजी आले, पण मेंदू सडवतायत त्याचं काय? एक विषारी अशा प्रकारचा विचार लोकांच्या मनामध्ये भिनवतायत. अरे त्याचं काय करणार आहोत आपण? राहिलो तो राजकारण करणार. त्या ठिकाणी नॅशनल पार्कच्या आदिवासी पाड्यांमध्ये मला त्या वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की त्यांच्यामध्ये आता काही येऊन त्या ठिकाणी मिशनरी टाईप काम करतायत, त्यांना लालच देतायत. याच डाव्या विचारसरणीची लोक. योगेशजी, आपण गृहराज्य मंत्री आहात, माहिती घ्या. अरे तुम्हाला घर नाही, अरे तुम्हाला लाईट नाही, रस्त्यावर उतरलं पाहिजे, क्रांती केली पाहिजे. कुठे चाललो आहोत आपण? एका बाजूला परब साहेब सांगतात संदीप कुलकर्णीचं कौतुक करता, संदीप पाटीलचं. अरे आतापर्यंत नक्षल्यांशी सामना करताना किती लोक आपले मृत्युमुखी पडलेत, ते कौतुकानं आम्ही सांगणार. आज अनेक लोक आपण शहीद झालेत, त्यांना शहीद व्हायला देणार आहोत. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की आपण राजकारणाच्या पलीकडे जाऊन सभापती महोदय या ठिकाणी बिलाकडे पाहण्याची अत्यंत सभापती महोदय आवश्यकता आहे. आपला तो बाब्या दुसऱ्याचं कार्ट. मगाशी जप्तीच्या संदर्भात बोललात, घरांच्या संदर्भात बोललात. अरे नारायण राणे साहेबांचं घर तोडायला जेव्हा पाठवता फौज फाटा, तेव्हा कुठे गेला कायदा? तेव्हा कोण होते मुख्यमंत्री? तेव्हा कोणाचं होतं सरकार? या प्रवीण दरेकरला अटक करण्यासाठी वाटेल ते करा ऍडिशनल सीपीला सांगणारा सरकार, तुमचा नेता. दुसऱ्याकडे एक बोट दाखवताना मी त्याच्यावर भाषण केलं तर 1 तास करेन. त्याच्यामुळं आपल्या सोयीचं बोलायचं, आपल्याला सोयीला नको त्याचं विश्लेषण अत्यंत समर्पकपणे त्या ठिकाणी करायचं. अशा प्रकारची मेंटॅलिटी मला वाटतं देश हिताची असू शकत नाही, ती देश विघातक प्रवृत्तींना पाठीशी घालणारी आहे. सभापती महोदय, आपला देश आज सशक्त होतोय. पंतप्रधान मोदी साहेबांनी या ठिकाणी टेक्नॉलॉजी आज बघताय, जेव्हा पाकिस्तानने त्या ठिकाणी आपल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, वरच्या वर मिसाईल त्या ठिकाणी उडवली. एका बाजूला टेक्नॉलॉजीचा प्रयत्न करतोय, आम्ही कमी पडत नाही. परंतु जर पाड्यात गरिबीचा फायदा घेऊन जनक्षोभ त्या ठिकाणी केला, लोक रस्त्यावर उतरली, तर आमच्याच लोकांना आम्ही गोळ्या घालणार का? आणि सभापती महोदय, एवढी मोठं ऑपरेंटियस, एकाच दुसरा माणूस एखाद्या झोपडपट्टीत किंवा आदिवासी पाड्यावर जातो, कधी त्या ठिकाणी ते वह्या पुस्तकं देतील, कधी त्यांना जाऊन खायला काय चांगलं घेऊन जातील, कधी कपडे घेऊन जातील, आणि वरचं जे आपलं जॅकेट आहे ना ते सेवेचं दाखवतात. या वरचा चेहरा काय? सेवाभावी. आतमध्ये काय काम सभापती महोदय? त्यांना भडकावणं, त्यांच्या मनामध्ये विष पेरणं. अरे मग तुम्हाला सरळ लढता येत ना आमच्याशी, मोदी साहेबांची आमच्याशी. म्हणून आता तुम्ही हा डाव तुमचा आहे की काय असं आम्ही जर म्हटलं तर? त्याच्यामुळे सभापती महोदय, या ठिकाणी अत्यंत वाईट पद्धतीनं आज या ठिकाणी पोखरलं जात आहे. आणि नक्षलवाद संपला नाही. मगाशी कुणीतरी सांगितलं नक्षलवाद संपला म्हणून. नक्षलवाद संपवण्याचा विडा उचलला या सरकारनं. केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी नक्षलांच्या विरोधात घेतलेली भूमिका आज देश पाहतोय. या राज्याचे मुख्यमंत्री स्वतः त्या ठिकाणी नक्षलिस्ट जिल्हा असणाऱ्या गडचिरोलीचे पालकमंत्री आहेत. राज्याचा व्याप असताना एका छोट्या जिल्ह्याचं, ते सुद्धा अविकसित जिल्ह्याचं पालकमंत्री कशासाठी घेतलं मुख्यमंत्र्यांनी? तर हा नक्षलवाद संपवायचा आहे. त्या ठिकाणी स्टील इंडस्ट्री आणून त्या ठिकाणी त्यांना विकसित करायचं आहे. गरिबीचा फायदा घेऊन
त्यांच्या हतबलतेचा फायदा घेऊन या वाम मार्गाला त्या ठिकाणी जाणाऱ्या पिढीला थांबवायचं आहे. म्हणून सभापती महोदय, माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी भूमिका घेतली. अनेक नक्षलिस्ट आज त्या ठिकाणी शरण येत आहेत. हे देशहिताचं नाहीये. आणि त्याच्यामुळे सभापती महोदय, या ठिकाणी अशा प्रकारच्या प्रवृत्तींना त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आवरण्याची त्या ठिकाणी आवश्यकता आहे. बाबासाहेबांच्या संविधानाचा अपमान बोलता. मला मागाशी योगेश कदम यांनी वाचलेलं संविधान काय, त्या संविधानावर आपण बोलणार आहोत की नाहीये? या बाबासाहेबांच्या संविधानाचा आधार घेऊन अशा प्रवृत्तींना आपण साथ देणार आहोत का सभापती महोदय? केवढं खतरनाक संविधान त्या ठिकाणी माओवाद्यांचं त्यांनी वाचलं, जे कम्युनिस्ट माओवाद्यांचं आहे, थेट डाव्या विचारसरणीचं आहे. विचारसरणी तर टिकली पाहिजे, सगळ्या विचारसरण्या टिकल्या पाहिजेत, परंतु या देशाच्या मुळाशी ज्या विचारसरणी त्या ठिकाणी येत असतील तर त्या ठिकाणी ते दुर्दैव आहे. सभापती मध्ये मोडस ऑपरेंटिस काय असते? एखाद्या शाळेत एखादा शिक्षक पकडायचा, तो शिक्षक असं काही दाखवणार की त्यांना वाटतं की या गावाचा, या शाळेचा विकास हा शिक्षक करणार, परंतु त्याच्या मनात विष पेरलेलं असतं. आपला देश त्या ठिकाणी उद्ध्वस्त करायचा आहे आणि त्यासाठी जनक्षोभ कसा होईल याची काळजी सभापती मध्ये त्या ठिकाणी घेतली जाते. तो मसिहा म्हणून बनतो काही दिवस. सभापती मध्ये दुसरा गरिबीचा फायदा घेतला जातो. गरीब जर त्या ठिकाणी असेल तर त्याची असहायता बघून सभापती महोदय त्याला वेगवेगळ्या प्रकारची प्रलोभन, आमिष, तुझ्यासाठी आम्ही काहीतरी करतोय असं दाखवून त्यालाही आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न होतोय. आणि आदिवासी बांधवांना सुद्धा मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी अशा प्रकारे करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. सभापती महोदय, आपल्याकडे विषय अनेक असतात, आपल्याकडे आंदोलनं होत असतात, मोठमोठे कार्यक्रम होत असतात, त्याच्यात कोणतरी एखादा घुसतो. हे म्हणजे 4-5 लोक घुसतात. आंदोलन चांगलं चाललं असतं, विषयासाठी चाललेलं असतं, स्वागत आहे त्याचं, परंतु त्या आंदोलन 2-4 लोक घुसतात आणि ते आंदोलन हायजॅक करतात आणि सरकार विरोधात देशप्रेमी जे जे पक्ष आहेत किंवा जी सरकार आहेत त्यांच्या विरोधात भडकवण्याचं काम त्या ठिकाणी होतं. मला आठवतं ठाण्याला आंदोलन झालं आणि एक विशिष्ट टिपिकल स्टाईल आहे की ते जाणार आणि त्यात समजा काही ठिकाणी मुली असतात त्यांचा वापर त्या ठिकाणी केला जातो. मला आठवतंय आमच्या एका मुंबई बँकेच्या चेंबूर शाखेचं उद्घाटन होतं. अजित पवार साहेब उपमुख्यमंत्री होते, त्यावेळेला ते येणार होते. अचानक 20-25 जण आले त्या ठिकाणी आणि अजितदादाच्या गाडीच्या समोर आडवी पडली. अरे मी बोललो कोणाला माहित नाही, वास नाही, आम्ही एवढं तिथं कार्यक्रम करतोय, अचानक काळे कपडे झेंडे बिंडे घेऊन. हे नंतर आम्ही माहिती घेतली, त्याच्यात अशा प्रवृत्तींचा सहभाग होता. ते आपले कुठले कार्यकर्ते नव्हते. ही प्रवृत्ती, तुम्ही तुमचं भाषण आहे ना, बोला ना. तुम्ही आता देशप्रेम आणि देशभक्तीची व्याख्या बदलायला लागलेला आहात तुम्ही. हा विषय घुसखोरीचा आहे, हा विषय घुसखोरीचा आहे आणि त्याच्यामुळे सभापती महोदय आघात करणारा विषय आहे. अशा प्रकारच्या घुसखोरी या ठिकाणी. सभापती महोदय, याच सभागृहात मी बोललो होतो, PFI नावाची संस्था आहे, पीपल्स फ्रंट ऑफ इंडिया अशी काय, त्यांच्या मी अकाउंटचे डिटेल दिले होते. त्यांना पैसे कुठून येतात, कसे येतात, पैशाचा वापर त्या ठिकाणी कसा होतो. आणि एका बाजूला तर सभापती महोदय एवढं प्रकरण एवढं भयानक केलं की लव जिहाद सारखी प्रकरणं होत आहेत. त्यांना प्रेमाच्या मोहात पाडायचं, कुठं मोबाईलचा आमिष द्यायचं आणि आपली माणसं त्या ठिकाणी पेरायची. म्हणजे इंटेलिजन्स सारखा महत्वाचा जो घटक आहे सभापती महोदय, तिथेच जर माणसं पेरली गेली
तर कसली सुरक्षा, कसलं सभापती महोदय इंटेलिजन्स? आणि मग अशा प्रकारे वेगळ्या मार्गानं घुसखोरी करून आपल्या देशाला उद्ध्वस्त करण्यामध्ये कोण भूमिका सभापती महोदय घेणार असेल आणि त्याच्या नांग्या ठेचण्यासाठी आम्ही कायदा आणणार असू, त्याला जर तुम्ही देश विघातक म्हणणार असाल तर यापेक्षा दुर्दैव सभापती महोदय या ठिकाणी दुसरं असू शकत नाही. मगाशी परब साहेबांचं भाषण मी ऐकत होतो, कारण परब साहेब आमचे कायद्याचे अभ्यासक आहेत, ऍडव्होकेट आहेत, मित्रही आहेत. आणि त्याच्यामध्ये सभापती महोदय व्यक्तिगत तुम्ही संघटनेवर व्यक्तीवर कुठे आहे, तर या ठिकाणी आपण जर बघाल की अपराधामध्ये बेकायदेशीर संघटनेचा सदस्यही असेल, त्याला सपोर्ट करणारे कोण असतील, डायरेक्ट इनडायरेक्ट कोण असतील, त्यांना आश्रय कोण देईल, त्यांच्या मॅनेजमेंटसाठी कोण प्रयत्न करेल, अशा प्रकारची शेवटी संघटना म्हणजे काय न दिसणारी वस्तू आहे का? संघटना ही माणसांचीच होते ना, का जे दिसत नाही त्याच्यावर आपण ऍक्शन घेतो? ही संघटना पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांचीच होते आणि त्याच्यामुळे संघटनेवर आक्षेप घेणार याचा अर्थ सभापती महोदय त्या ठिकाणी त्या व्यक्ती ज्या देश विघातक आहेत त्यांच्यावर पण सभापती महोदय कारवाई होणार आहे. सभापती महोदय, सभापती महोदय, मला वाटतं की अत्यंत उत्तम अशा प्रकारचं हे विधेयक आहे या ठिकाणी. आणि सभापती महोदय, मी पुन्हा सांगतोय की एखादं थेट अटॅक त्या ठिकाणी परवडतो, परंतु स्लो पॉइझन अत्यंत डेंजर असतं आणि डिवोटेड लोक असतात सभापती महोदय. म्हणजे काही लोक चांगल्यासाठी डिवोटेड भावनेनं काम करतात, त्यांना विध्वंस करायचा आहे, वाटेल त्या लेवलला जायचं आहे, कधी स्वतःचा जीव पण त्या ठिकाणी गेला तरी चालेल, कारण सुसाईड बॉम्ब जे असतात ते स्वतःची पर्वा करत नाही. त्याचं कारणच हे की त्यांच्या मनामध्ये एवढी आपल्याविषयी द्वेष भरलेला असतो की मी मेलो तरी चालेल पण मी समोरच्याला घेऊन जाईल. आणि म्हणून सभापती महोदय, हा कायदा त्या ठिकाणी अत्यंत उत्तम अशा प्रकारचा आहे सभापती महोदय. आणि म्हणून मी या ठिकाणी नक्षलिस्ट भाग जो असतो तो नक्षलिस्ट भागाला त्या ठिकाणी जे नक्षलिस्ट आहेत त्यांच्यावर या कायद्याच्या निमित्तानं कंट्रोल येणार आहे सभापती महोदय. सभापती महोदय, खरं म्हणजे आता काय सत्ता काय आमचा काय सरकार काय आमचं काय तर आयात राहणार आहे का? प्रत्येक जण सरकार येतात सरकार जातात ही एक व्यवस्था असते. पण या ठिकाणी काँग्रेसची सरकार असताना त्या ठिकाणी या संदर्भामध्ये त्या ठिकाणी भूमिका घेतलेल्या आपण बघा ना जरा. उलट पक्षी खालच्या सभागृहामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस साहेब बोलले किंवा मी सगळ्यात विरोधी पक्ष नेता म्हणून डेंजर असतो, आम्हाला तर विरोधी पक्षातच काम करायची सवय लागलेली आहे. आता प्रश्न हा आपल्याला एक दुसऱ्यांना त्या ठिकाणी त्रास देण्यासाठी नाहीये आणि त्या ठिकाणी तसा अजिबात सभापती महोदय या ठिकाणी उद्देश नाहीये. विचारसरणी काय असते, विचारसरणीनं काय होतं हे आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. बाळासाहेबांनी मराठी माणसांसाठी हिंदुत्वाची विचारसरणी, देशभक्तीची विचारसरणी दिली आणि जेव्हा कम्युनिस्ट आपल्या मुळावर यायला लागले, डाव्या विचारसरणीची लोक, त्यावेळेस त्यांना ठेचून काढून मला वाटतं समूळ या राज्यातनं घालवण्याचं काम कुठे कुठे छोटी मोठी वळवळ त्या ठिकाणी असेल. प्रश्न त्या संघटनेवर आमचा राग नाहीये, परंतु त्या संघटनेच्या आडून माओवादी आम्ही संविधान करणार, त्या संविधानाच्या आधारे रक्तपात कसा करावा, वातावरण कसं खराब करावं आणि त्या सत्ता प्रस्थापित असणाऱ्या त्या सत्तेला सुरुंग आपल्याला आता थेट लावता येत नाही, कारण आता आपला देश बलशाली होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखं नेतृत्वात सगळ्या बाबतीत टेक्नॉलॉजीमध्ये पुढे जात आहे. राज्यात देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी विकास होतोय आणि मग जरी असंच चांगलं होत राहिलं तर उद्याचं भविष्य काय होणार? या संकुचित मानसिकतेतनं काही विरोधक ही पेरणी करतायत आणि त्या पेरणीला या ठिकाणी छेद देण्याचं काम
या कायद्याच्या निमित्तानं होतंय. कोणाला त्रास देणार आहोत? परसाहेब, आपण काही कायदे झाले आंदोलन करतो, आंदोलन करत राहणार आहोत आपण. आणि तुम्ही करता, आम्ही करतो, सगळेच आंदोलन करतो ना. आणि कायदा एवढा सर्वश्रेष्ठ आपला आहे, संविधान एवढं भक्कम आहे बाबासाहेबांचं, की लोकशाही पासून आपल्याला कोणी त्या ठिकाणी आपले अधिकार हिरावणार नाही, एवढं संविधानानं कवच त्या ठिकाणी दिलेलं आहे. परंतु संविधानच मानायचं नाही अशा प्रवृत्तीनं आपण थारा देणार आहोत का? त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी एक देश, एक विधान, एक संविधान, एक झेंडा हे सांगितलं. हा चूक आहे का? त्यासाठी ते स्वतः त्या ठिकाणी मृत्यूला कवटाळलं. आणि तेच काम जर अमित शाह साहेब येऊन धारा 370 कलम रद्द करून आमचा प्यारा तिरंगा जर काश्मीरमध्ये फडकत असेल, तर कोणतं संविधान श्रेष्ठ आहे? पण तिथेही तुम्ही निगेटिव्ह मानसिकतेतनं बोलणार का? म्हणजे आपल्या देशाचा अविभाज्य घटक जर आपल्याकडे नव्हता, तो आणला, आपला देश त्या ठिकाणी एक करण्याचा प्रयत्न करतोय, तर मला वाटतं अशांतता फैलवणाऱ्यांना आपण पाठीशी घालणार आहोत का? अशा प्रकारचा सभापती महोदय निश्चितपणे या बिलाच्या माध्यमातून माझं आपल्याला या ठिकाणी अभिनंदनच सरकारचं या ठिकाणी करावं लागणार आहे. सभापती महोदय, बिलामध्ये तर अत्यंत स्पष्टपणे या ठिकाणी कार्यपद्धती त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा याच्यामध्ये वास आपल्याला येऊ शकत नाही. आता मला सांगा, काही ठिकाणी असं आहे की काही लोक जागा हडप करतात. कोण असतात जागा? आकाश विशिष्ट लोक असतात. इथे ना त्यांचं कधी राहणं असतं, मोकळा भूखंड बसला, कुठून तरी येणार, जागा ग्रॅब करणार, तिथे स्वतःची वस्ती उभारणार, त्या वस्तीतना त्या ठिकाणी इलिगल ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी आपण करणार. आणि त्याच्यामुळे या अशा प्रकारच्या प्रवृत्ती वेगवेगळ्या मार्गाने जे सभापती महोदय या देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी असतो आणि त्यांना या ठिकाणी बंधन घालण्याचं काम सभापती महोदय होणार आहे. त्यामुळे सभापती महोदय, पहिलं हे जंगलामध्ये व्हायचं, त्या ठिकाणी आदिवासी पाड्या वाड्या वस्तींवर व्हायचं, त्यांना काही प्रलोभन देऊन त्यांच्या मनामध्ये विष पेरलं जायचं आणि मग आम्ही अर्बन नक्षलवाद बोललो की लोकशाहीवर घाला, संविधानाचा खून त्या ठिकाणी केलाय. आज घ्या ना माहिती, मला माहित आहे आमच्याकडे वस्ती आहेत, मी त्यांच्या नावाचा उल्लेख करत नाही, त्या वस्तीचं नाव खराब होतं, काही गुप्तता नावाचा प्रकार आहे, पण 2-4 माणसं राहत असतात, कधी चांगली शिकलेली मुलं असतात, ते जाऊन शाळेत ब्रेन वॉश करत असतात, त्या ठिकाणी काही संघटना आहेत, त्या संघटनावांना त्या ठिकाणी उचकवण्याचं काम करत असतात. मग हे सभापती मध्ये देश हिताचं आहे का? आणि मग अशाला कायद्यामध्ये जर बंधन टाकून चाप आम्ही त्या ठिकाणी लावणार असो, तर त्याला तुम्ही राजकीय अभिनिवेशातनं बघत असाल तर यापेक्षा दुर्दैव सभापती महोदय या ठिकाणी असू शकत नाही. सभापती महोदय, आपला देश सर्वार्थानं पुढे जात आहे, आपलं राज्य विकासाकडे जात आहे. आपण विकास करू, आपला देश पुढे जाईल, टेक्नॉलॉजी मध्ये आपण पुढे जाऊ. पण अशा प्रकारच्या मानसिकता जर या आढून वाढणार असतील तर त्याला कसं पुरं पडणार सभापती महोदय? आणि इतर राज्यांमध्ये कायदा असताना ते आम्ही बोलत नाही, तिकडून ते हकलले गेले, त्या ऍक्टिव्हिटी आता इथे येऊन करणार. म्हणजे तिकडे आता कायदा केला, त्यांच्यावर बंधन येणार, संघटनेवर त्यांच्यावर त्या ठिकाणी कडक कारवाई होणार. मग त्यांनी अड्डे आपल्याकडे निरंजनजी बनवले. मग त्याला महाराष्ट्र आपला त्या ठिकाणी चांगला भुसभुशीत आहे, कारण विरोधी पक्ष आहे ना, तो पण राजकारणाने बघणार आहे, त्यांना माहित आहे की चांगल्या कामावर पण महाराष्ट्रातले पक्ष एकत्र होत नाहीत. खरं म्हणजे हे बिल आणलं तर एक मताने झालं पाहिजे होतं. एका बाजूला बिल चांगलं आहे बोलायचं आणि दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी देशविघातक, देशद्रोही प्रवृत्तीला
आपल्या वक्तव्यातना खतपाणी कसं घातलं जाईल हा प्रयत्न होतो. हे खरोखर देशासाठी, आपल्यासारख्या महाराष्ट्रासाठी हा विचार चांगला नाही असं सभापती म्हणणं या ठिकाणी माझं म्हणणं आहे. मला आठवतं आज आदरणीय शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या ठिकाणी असते तर त्यांनी पहिलं त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं असतं की होय चांगलं जनतेच्या सुरक्षेसाठी आणि ज्या विचारधारेला कडवटपणे मी त्या ठिकाणी ठेचून काढलं, ती विचारधारा पुन्हा वळवळ करत असेल तर तिला ठेचलं पाहिजे, तिला मातीत त्या ठिकाणी घातलं पाहिजे. हा विचार आदरणीय बाळासाहेबांचा होता आणि त्याच विचारांचे पायीक आज या ठिकाणी असं बोलतायत. ही सुधारणा सभापती महोदय आहे आणि त्याच्यामुळे सभापती महोदय मी या बिलाचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, माननीय अजितदादा शिंदे साहेब, या सगळ्या महाराष्ट्राचं नेतृत्व करणाऱ्या ज्या या ठिकाणी आमचे नेते आहेत आणि सरकारला मी मनापासून धन्यवाद देतो. या बिलाच्या निमित्तानं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो की महाराष्ट्रातला नक्षलवाद किंवा अर्बनी नक्षलिस्ट म्हणून ज्या काही प्रवृत्ती वाढतायत त्या कुठल्या कुठल्या इन्स्टिट्यूट मध्ये आहेत, कुठे कुठे यांचा प्रभाव आहे. कारण बिल झाला आणि त्याच्यावर जर त्या ठिकाणी कृती झाली नाही तर पुन्हा हे हाताबाहेर प्रकरण जाईल. त्यामुळे काही शिक्षण संस्था आहेत का, काही कुठल्या इन्स्टिट्यूट आहेत का, कुठल्या जातीय संघटना आहेत का, या सगळ्यांना तपासून घेऊन लोकशाही मार्गाने संविधानाचा आदर करत हे देश विघातक संविधान यांचे जे बायलॉज मध्ये उद्देश आहेत ते या ठिकाणी नेस्तनाबूत करण्याचं काम सरकारने करावं. कदाचित राजकीय काही पक्ष आपल्या राजकारणासाठी विरोध करतील, पण मी छातीवर हात ठेवून सांगतो महाराष्ट्राची त्या ठिकाणची जनता या विधेयकाच्या मागे उभी राहील यावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि म्हणून या विधेयकाचं स्वागत करतो, अभिनंदन करतो, सरकारला धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.